नमस्कार, मी जालिंदर दांडे सूर्योदय परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। संघर्ष छोटा असो किंवा मोठा, त्याला मेहनत, चिकाटी आणि जिद्दही लागतेच। काही नसतानाही समाजसेवेत उतरून त्यांनी अनेक घोटाळे बाहेर काढत अनेकांना न्याय देण्याचं काम केलं आहे। अशीच एक व्यक्ती आज आपल्यासोबत आहे। ॲडव्होकेट समाजसेवक अजित देशमुख सर आपल्यासोबत आहेत। त्यांचा जीवनाचा प्रवास कसा झाला हे मी तुम्हाला सांगणार आहे। सर, सर्वप्रथम सूर्योदय परिवारामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तुमच्या जीवन प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी मला थोडक्यामध्ये तुमच्या परिचयाबद्दल सांगा। मी ॲडव्होकेट अजित मुरलीधर देशमुख। आमचं गाव तसं मूळ वाशी उस्मानाबाद जिल्ह्यात आहे, परंतु आजोबाच्या काळापासून आम्ही बीड येथे स्थायिक आहोत। माझे वडील पोलीस खात्यात नोकरीला होते आणि मी बीड येथे शिक्षण घेतलेलं आहे। माझं प्राथमिक शिक्षण नागपूर येथे झालेलं आहे। त्यानंतर 7वीपर्यंत औरंगाबादला होली क्रॉस हायस्कूलमध्ये होतं आणि नंतर बीड येथे शिक्षण झालेले आहे। BCom केल्यानंतर LLB केलं, त्यानंतर MA मराठी, MA MCJ आणि आता MA MCom फायनलची परीक्षेत मी बसलेलो आहे। सर्वसामान्य कुटुंबातले आपण आणि समाजसेवाचा नेमका हेतू काय होता? समाजसेवेमध्ये का आलात, कधी आलात आणि आत्तापर्यंत एकूण कोणकोणत्या पदावर काम केलं आहे, काय सांगाल? महाविद्यालयात ज्या वेळेला मी BComला शिकत होतो त्याच वेळेला मी एक ध्येय ठरवलं होतं की आपल्याला LLB करायचे आणि लोकांचे काय काम करता येतील, समाजसेवेत आपल्याला कसं जाता येईल या दृष्टीने प्रयत्न करायचा। मी LLBला सेकंड इयरला असताना विद्यापीठात 3रा आलो होतो आणि माझी LLB डिग्री फर्स्ट क्लासची आहे। त्याच वेळेला मला LICमध्ये नोकरी लागली, परंतु त्या खुर्चीवर मी फक्त 15 दिवस बसलो। मला असं वाटायचं की ती खुर्ची आपली नाहीच। मी 15 दिवसात राजीनामा दिला आणि ती खुर्ची सोडून दिली। त्यानंतर LLB पूर्ण झाल्यानंतर माझी 1996ला ज्येष्ठ समाजसेवक मान्य अण्णा हजारे यांची भेट झाली आणि त्यांच्या विचाराने मी प्रभावित झालो। त्यांच्याबरोबर गोरा खैरनार, अविनाश धर्माधिकारी, बाबा आढाव, गप्प प्रधान, गोविंद श्राफ हे असे जे दिग्गज लोक होते त्यांच्या भेटी झाल्या आणि समाजसेवेकडे मी वळला गेलो। मग 1997ला मी शहर निमंत्रक झालो। 1998 पासून जोपर्यंत अण्णांच्या जनआंदोलनाच्या समित्या बरखास्त होत नाहीत तोपर्यंत मी जिल्हाध्यक्ष राहिलो आणि 2000 सालापासून आजपर्यंत विश्वस्त म्हणून जे विश्वस्त मंडळ आहे आमचं 7 लोकांचं अण्णांचं, त्या विश्वस्त मंडळात मी सदस्य आहे। दुसरं महत्त्वाचं असं की या पदावर काम करत असताना मला वेगवेगळ्या समित्यांवर जवळपास 12-13 समित्यांवर काम करायची संधी भेटली। त्या शासकीय समित्या होत्या, त्याच्यावर मी अशासकीय सदस्य म्हणून काम केलं। जिल्हा स्तरावरच्या काही समित्या, त्याच्यानंतर विभागीय स्तरावर विभागीय आयुक्तांची एक समिती आणि राज्य स्तरावर दारूबंदी संदर्भातली एक समिती होती, त्याच्यात देखील मी अण्णांचा प्रतिनिधी म्हणून काम केलं। अशा वेगवेगळ्या समित्यांवर मला काम करायला मिळालेलं आहे। आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये असे सर्वसामान्यांचे कोणते मुद्दे आहेत ते तुम्ही मार्गी लावण्यात तुम्हाला यश आलं आहे, काय सांगा? समाज म्हणून ज्या वेळेला समाजाकडे पाहिलं जातं त्यावेळेला समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न करावे लागतात। मग समाज म्हणून त्या समाजापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणं, त्या अडचणी प्रशासनासमोर मांडणं, त्या प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने नाही सोडल्या तर ते विभागावर राज्यस्तरावर असे वेगवेगळे जे प्राधिकरण आहेत तिथपर्यंत त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो। आणि ह्या अडचणी सोडत असताना एका अधिकाऱ्यावर कधीच मी अवलंबून राहिलेलो नाही। वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना जे जे अधिकार आहेत त्या अधिकाऱ्याच्या पुढे जाऊन देखील आपल्याला काही करता येते का ह्याच्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न केलेले आहे आणि त्याच्यामुळे समाजाच्या अशा कित्येक हजारावर अडचणी आहेत की त्या सोडवण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे। सत्ताधारी असो किंवा सर्वसामान्य असो, तो चुकला की अजित देशमुख त्याला सोडत नाहीत, अशी तुमची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे। असे कोणते मोठे भ्रष्टाचार आहेत ते तुम्ही उघड केले आहेत, काय सांगाल? सत्ताधाऱ्यांबरोबर ज्या वेळेला 2 हात करण्याची वेळ येते त्याच वेळेला खरं समाजसेवेचं धाडस दिसून येतं आणि वेगवेगळे मुद्दे मी हाताळलेले आहेत ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हाताळलेले आहेत। त्याच्यामुळे सत्ताधारी जिथं कुठं असतील तर तिथं माझी मुद्दे लवकर मार्गी लागलेले आहेत। त्यातली काही उदाहरणं जर सांगायची झाली तर युती शासनाचं सरकार असताना त्यांनी स्वातंत्र्य सैनिक निर्माण करण्याची खाण तयार केली होती। जिल्ह्यात 354 स्वातंत्र्य सैनिक त्यावेळेला त्यांना सन्मानपत्र बहाल केले। मी त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांना किंवा प्रशासनाला सांगितलं, राज्य शासनाला सांगितलं की तुम्ही जे स्वातंत्र्य सैनिक तयार करायला लागले हे सगळे निकष डावलून तयार व्हायला लागलेले, ते बोगस लोक आहेत आणि त्यांनी ते ऐकलं नाही। मग मी
त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या जन्मतारखा घेण्याचा प्रयत्न केला आणि जन्मतारखा घेतल्या जिल्हा परिषदेमधून. त्यावेळेला 354 मधल्या 26 लोकांच्या जन्मतारखा 1949 ते 1959 या दरम्यानच्या मिळाल्या. मग देशाचं दुर्दैव हे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षानं 10 वर्षांना 11 वर्षांनी जन्मलेल्या लोकांना युती शासन त्यावेळेला सन्मानपत्र देत होतं. मग मी हायकोर्टात गेलो, हायकोर्टाने त्रिसदस्यीय समिती नेमली. त्याच्यानंतर काही मुद्दे पटले नाहीत, सुप्रीम कोर्टात जावं लागलं, तिथून पालकर आयोग नेमला. हे स्वातंत्र्य सैनिक ज्या वेळेला ते आयोगासमोर यायचे त्यावेळेला 1000 लोकांचा घोळका त्या आयोगाच्या समोर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पलीकडची जी तहसीलची बिल्डिंग आहे तिथं जमायचं आणि माझी बाजू मांडण्यासाठी मी एकटा तिथं असायचो. ह्या 354 लोकांचे पेन्शन त्यावेळेला बंद करायला पण शासनाला भाग पाडलेले. दुसरा मुद्दा जो आपण नेहमी पाहतो की फक्त भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायचं नाही, भ्रष्ट आचाराच्या विरोधात देखील लढायचं, हे मी ठरवलं. आणि एक मुद्दा असा पाहिला की कोणत्याही कार्यालयामध्ये ज्यावेळेला ग्रामीण भागातून लोक येतात त्या कार्यालयामध्ये जर 25 लोक असतील कर्मचारी तर तिथले आपल्याला आपण जरी गेलो तरी कधी 10 कर्मचाऱ्याची वर तिथं भेटत नाहीत. मी त्याच्यासाठी एक मुद्दा असा घेतला हातात की गैरहजर कर्मचाऱ्याचे पंचनामे करायचे. आता हे पंचनामे करत असताना मी विचार केला की आपले पंचनामे शासनाला पटले पाहिजेत तर काय करता येईल. मी जिल्हाधिकारी त्यावेळेला नंदकुमार जंत्री साहेब होते, त्यांना सांगितलं की साहेब म्हणलं तुमच्या काळात एक महत्त्वाचा मुद्दा मला उचलायचा आहे. त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही, तुम्ही फक्त तयारी करा, मी सांगतो काय हरकत नाही, कुठल्याही कार्यालयात जा. मी अप्पर जिल्हाधिकारी, बीडचे तहसीलदार आणि बीडचे SDO हे बरोबर घेतले आणि बीड शहरातले 4 कार्यालय तपासले. मी स्वतः पंचनामे लिहिले आणि बाजूला काउंटर सिग्नेचर त्यांचे आले. असे 217 कार्यालय बीड जिल्ह्यातले मी तपासले वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन. 217 कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथले हालचाल पुस्तक, त्यांचं हजेरीपट आणि त्यांची एकूण उपस्थिती ही पाहिली. 217 कार्यालयांमध्ये 2000 कर्मचाऱ्यांच्या 217 कार्यालयामधल्या 2000 कर्मचाऱ्याच्या 8100 काहीतरी 68 दिवसाच्या गैरहजेरी मी काढल्या. आता प्रत्येक पंचनामा माझ्या हस्ताक्षरात आहे. त्या पंचनाम्यामध्ये पंच म्हणून तहसीलदार, नायब तहसीलदार, SDO जे कोणी तालुक्यात गेल्यानंतर उपस्थित असतील ते लोक तिथं होते आणि त्याच्यामुळे अधिकृत ते पंचनामे झाले. मग जिल्हा प्रशासनानं काही लोकांच्या बिनपगारी रजा केल्या, काही लोकांची म्हणजे वेतन कपात केलं, असे वेगवेगळे मुद्दे त्याच्यात घडत गेले. आणि हे सगळा पंचनामाचा बंच एक प्रबंध जसं PhDचं सादर केला जातो तसा प्रबंध मी राज्य शासनाला अण्णा हजारे साहेबांमार्फत दाखल केला. मग राज्य शासनाने याच्यात निर्णय घेतला की गैरहजर कर्मचाऱ्याचे पंचनामे करण्यासाठी आपण एक पथक नियुक्त करू. आणि ते पथक करण्यात त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यांनी तो निर्णय घेतल्यानंतर अण्णांचा एक कार्यकर्ता प्रत्येक तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या आणि शासनाचा एक प्रतिनिधी असं तालुका स्तरावर पथक निर्माण झाले. मग त्याचा आढावा आम्ही घेतला. त्या पथकानं विशेष असं काम कुठे केलेलं आढळलं नाही महाराष्ट्रात. आणि मग दुसरा निर्णय मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीत अण्णांच्या माध्यमातून त्या बैठकीत मी सुद्धा होतो तिथं झाला की काही ठिकाणी आपण बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करू. त्याला किती खर्च येतो, काय त्याची प्रतिक्रिया उमटतात हे सगळं आपण पाहू. आणि मग बायोमेट्रिक पद्धतीची जी अंमलबजावणी आज महाराष्ट्रात सुरू झालेली आहे तर त्याचा पायंडा पडत पडत तो खालीपर्यंत आज शाळेपर्यंत जे आलेलं आहे त्याचा उगम देखील आपल्याच माध्यमातून, बीड जिल्ह्याच्या माध्यमातून आणि मी केलेल्या पंचनाम्याच्या माध्यमातून झालेला आहे. आणि त्याचे पुरावे मी माझ्याजवळ ठेवलेले. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तो कधी मांडला मुद्दा, त्या बैठकीचं प्रोसिडिंग काय, कारण कुठल्याही बाबीला पुरावे लागतात, हे पुराव्याशिवाय जनताही मान्य करत नाही. आणि म्हणून हा एक मुद्दा देश पातळीवर म्हणजे राज्य पातळीवर नेण्यासाठी बीड जिल्ह्यातून आपण त्याचा उगम केला. आणि आज जे विस्तृत स्वरूपात बायोमेट्रिक आपल्याला दिसतंय हे बायोमेट्रिक फक्त बीडमध्ये आपल्या पंचनाम्यामुळे झालेले आहे. त्यानंतरचा मुद्दा जो आपण गेल्या 2 वर्षापूर्वी नवलकिशोर राम ज्या वेळेला जिल्हाधिकारी साहेब होते बीडला तर त्यावेळेला उपस्थित केला होता की रेल्वे बीडला यायला लागली. रेल्वे येण्यासाठी बीडमध्ये जे बसस्थानक करायचे त्याच्यासाठी 129 एकर जमीन संपादित केलेली आहे. त्याचा मावेजा देखील तुम्ही दिलेला आहे. आणि मग अतिरिक्त भूसंपादन 500 कोटीचं कशामुळे करायचं. तर मला सुरुवातीला वाटलं की हे शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना जाऊ द्या. पण ज्या वेळेला मला काही शेतकऱ्यांनी यादी आणून दिली, म्हणले हे शेतकरी कोण आहेत बघा, तर ते शेतकरी मी पाहिले तर त्यातले 90% शेतकरी हे भूमाफी आहे आणि राजकारणाशी संबंधित राजकीय लोक होते. आणि मग मी विचार केला की हे शेतकरी नाहीत ना, मग हे रद्द झालं पाहिजे. आणि मग तो मुद्दा मी जिल्हाधिकाऱ्यांकडे उपस्थित केला. त्यांना 8-10 दिवसात करा म्हणून विनंती केली. 8-10 दिवसात ते झालं नाही.
त्याच्यानंतर मी दुसरं निवेदन दिलं की जर हे करायचं नसेल तर मग दुसऱ्या मार्गाने मला जावं लागेल. आणि दुसरा मार्ग होता तो अत्यंत प्रशासनाला घातक ठरणारा होता. त्याच्यामुळे ते निवेदन मी दिल्यानंतर हे 500 कोटीचा अवॉर्ड रद्द झाला. आणि हे 500 कोटीचं ज्यावेळी रद्द झालं त्यावेळेला जनतेलासुद्धा इतका आनंद झाला ती यादी पेपरमध्ये छापलेली बघून की हे शेतकरीच नसताना हे मोठे मोठे लोक किंवा भूमाफिया शेतकरी झाले कसे आणि अतिरिक्त भूसंपादन नसताना हे अतिरिक्त म्हणजे गरज नसताना हे संपादित का होत होतं. त्याच्यावर रेल्वेनं निर्णय घेतला केंद्रानं की हे भूसंपादन आम्हाला नकोच, रद्द करायचे. म्हणजे धोरणात्मक बदल तिथून केला. त्याच्यानंतर आष्टीला पाटोद्यालासुद्धा असंच भूसंपादन करण्याचा प्रयत्न होता बीड जिल्ह्यात, पण ते सुद्धा तिथं रद्द करण्यात आलं आणि त्या लोकांनीसुद्धा हिंमत केली नाही. म्हणजे भूसंपादनाच्या माध्यमातून आपण देशातल्या रेल्वेला विचार करायला लावला की असं कुठं कुठं घोटाळे होतात. त्याच्यानंतरचा एक मुद्दा पीक विम्याचा. आपण पीक विमा हा नेहमी पाहतो. समजा मला जर 2 एकर जमीन असेल किंवा एक उदाहरण आपण घेऊ 10 एकर जमीन असेल तर त्या 10 एकरचा मी पीक विमा एकदाच भरायला पाहिजे ही नियम आहे. 10 एकरचा पीक विमा भरत असताना तिथं जर कापूस लावलेला असेल मी किंवा एकदम हलकं बाजरी पेरलेली असेल त्याला पीक विमा कमी येतो आहे म्हणून मी कापसाचा भरलेला असेल तर शेतकऱ्याला आपण तो मुद्दा देखील माफ करू. त्याला 10,000 जिथं मिळत असतील 50,000 मिळत असतील तर तो सुद्धा माफ करू. परंतु माझ्याकडे तक्रार एक अशी आली की पीक विम्याचा जो मुद्दा आहे हा इतका गांभीर्याचा मुद्दा होता हे मला त्यावेळेला माहीत झालं की तक्रार आल्यानंतर. तक्रार वैयक्तिक स्वरूपाची होती. त्या वैयक्तिक माणसानं सांगितलं की माझा मंजूर झालेला नाही पण दुसऱ्याचा मंजूर झालेला आहे त्याचं नाव त्यांनी सांगितलं. मी त्या तक्रारीदाराला सांगितलं की मी वैयक्तिक कुणाच्याच प्रकरणात जात नाही, तुझी तक्रार मी समजून घेतलेली आहे, आता मी ह्याचं सार्वजनिक काय करता येईल ते पाहिजे. आणि मग परळीतला मी पीक विम्याचा अभ्यास केला की ह्यांना 96 पासून दरवर्षीच पीक विमा कसा मिळतो, ह्यांना अंबाजोगाईतल्या काही भागालाच पीक विमा का मिळतो. त्याचा अभ्यास केल्यानंतर असं दिसलं की तिथं बोगसगिरी इतकी प्रचंड होती. मी ज्या वेळेला पीक विम्याची तक्रार केली त्यावेळेला त्या तक्रारीत मी असे मुद्दे नमूद केले होते की एका घरात 1.25 कोटी रुपये, एका घरात 1 कोटी रुपये आणि एका घरात 75 लाख रुपये म्हणजे 1.25 कोटी, 3 घरात 3 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला होता. आणि बीड जिल्ह्यात त्यावेळेला 693 कोटी रुपयांचा पीक विमा आलेला होता. तर हा पीक विमा आलेला असताना शासन काय विचार करतं की बीड जिल्ह्याला आपण किती पीक विमा दिलेला आहे, तिथं किती नुकसान झालेलं आहे, फक्त आकडा बघतं ते, पण ते बोगस किती चालला हे त्यांना माहीत नव्हतं. मग त्या माध्यमातून मी तक्रार केल्यानंतर त्यावेळेला सुद्धा जिल्हाधिकारी नवल किशोर रामसाहेबच होते. तर त्यावेळेला परळीतून जे राजकीय लोक आहेत त्यांचा थोडा प्रशासनावर दबाव असल्यासारखं मला वाटत होतं. परंतु ज्यावेळेला मी पुरावे काढले की एका शेतकऱ्याला 1 एकर जमीन आहे, त्याने एकाच्या पुढे 0 लिहिलेलं. बरं तेवढ्यावर थांबत नाही, तो एकाच्या पुढे 0 करून 10 एकरचा एका वेळेला भरत नाही, त्यांनी 49 वेळेला पीक विमा भरला त्या क्षेत्राचा. अशी बोगसगिरी करून ज्यांचे 7-12 नव्हते असे 20,000 लोक तिथे निघाले की 7-12 नाहीत, बोगस 7-12, तरी देखील 2दा 4दा 5दा ते पीक विमा भरतो, 50 वेळेला भरतो. एका तर उदाहरण असं आहे की पीक विमा भरत असताना त्या दत्तक बँकेकडे किंवा त्या बँकेची जे कार्यक्षेत्र आहे त्या शेतकऱ्याच्या कार्यक्षेत्रातच भरला पाहिजे. SBIमध्ये त्यांनी 15 वेळेला पीक विमा भरला, DCC बँकेत 20 वेळेला भरला. ते बँक मॅनेजरसुद्धा लाजले की इतक्या वेळेला पीक विमा इथं आता भरू नका. त्या पट्ट्यांना आष्टीमध्ये जाऊन पीक विमा भरला परळीतल्या शेतीचा. तर असे हे उदाहरणं काढल्यानंतर 78 कोटी रुपयांचा बोगस पीक विमा उघडकीला आणला आणि ते राज्य शासनाला परत पाठवत नव्हते. तत्कालीन पालकमंत्र्यांना मी निवेदन दिलं की ज्या वेळेला तुम्ही मुक्तीसंग्राम दिनाचे 17 सप्टेंबरचा झेंडा फडकवायला येताल तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आल्यानंतर मी तुमची गाडी अडवीन. त्यावेळेला नवल किशोर रामसाहेब, पारसर साहेब, मी आणि पालकमंत्री अशी बैठक झाली आणि त्यांनी सांगितले की पीक विमा बोगस आहे तर काय हरकत नाही, परत पाठवा. 78 कोटी रुपये परत पाठवले. परत पाठवल्यानंतर मी मुंबईच्या कृषी विमा कार्यालयात गेलो. त्यांनी 1 महिना तिथे ठेवून घेतले होते. त्यांना म्हणलं हे बरोबर नाही, तुमच्यावर गुन्हा दाखल करीन. मग त्यांनी दिल्लीला पाठवले. दिल्लीला पाठपुरावा केला मी. जे आधार लिंक झाले नंतर तर ते फक्त बीड जिल्ह्यातल्या या उदाहरणामुळे झाले आणि देशातल्या आधार लिंकमुळे बोगसगिरी संपवण्यात आपण मोठा वाटा उचललेला आहे. जे बीड जिल्ह्यात 200 कोटी फक्त परळी आणि घाटनांदूर बर्दापूर असे ह्या भागात जे होत होतं ते आपण रोखलं आणि धोरणात्मक निर्णय केंद्र शासनाने त्यात घेतला. म्हणजे असं धोरणात्मक निर्णयापर्यंत जाईपर्यंत तक्रारी लावून धरल्या तरच त्या तक्रारीत खरी मजा असते.
आपण हे कार्य करताय, चांगलं आहे, न्याय मिळतोय सर्वसामान्यांना, परंतु अजित देशमुख हे भ्रष्टाचाराच्या नावाखाली, घोटाळे उघड करण्याच्या नावाखाली कुठेतरी आर्थिक मागणी करतात असे पण आपल्यावर आरोप होतात. याबद्दल आपण काय सांगाल? असे आरोप झाल्याचं माझ्यापर्यंत तरी आजपर्यंत आलेलं नाही. आणि दुसरा मुद्दा की ज्या वेळेला मी निवेदन देतो त्या निवेदनाचा तुकडा पडल्याशिवाय मी थांबत नाही. मग ते बीड पैसे पडेल का, औरंगाबादला पडेल का, मुंबईला पडेल का, दिल्लीला पडेल, जोपर्यंत ह्याच्यात काही होत नाही तोपर्यंत मी थांबत नाही. दुसरा मुद्दा ह्याच्यात असा की मी जन आंदोलन नावाच्या संघटनेचा एक पदाधिकारी. जन आंदोलनाच्या नावाचं एकही पुस्तक, देणगी पुस्तक मी आजपर्यंत बीडला आणलेलं नाही. 1 रुपयाची सुद्धा देणगी कुठली घेतलेली नाही आणि 1 रुपयाची सुद्धा कुठली पावती फाडलेली नाही. आजपर्यंत जे होईल ते मी माझ्या खिशातल्या पैशातून केलेलं आहे. माझ्या सुद्धा खर्च माझ्या कामात कधी लावलेला नाही. आणि याच्यामुळे चारित्र्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे आजपर्यंत मला कुठल्या अडथळा आलेला नाही. एवढे मोठे भ्रष्टाचार ओपन करताय, राजकीय नेत्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही अनेक भ्रष्टाचार ओपन केलेत, पण कधी ह्या राजकीय किंवा प्रशासकीय दबाव आपल्यावर आलाय का? तर या माध्यमातून जे कोणी हे मुलाखत पाहतील त्यांच्यासाठी मी एक संदेश देईन की राजकीय दबाव हा प्रत्येकाला वाटतो की राजकीय दबाव, गुंडगिरीचा दबाव किंवा अजून कुठला दबाव असा कुठला येत असेल का, तर आजपर्यंत माझ्या आयुष्यात एकही घटना अशी घडलेली नाही की मला कुठला फोन आला किंवा कुणी हे प्रकरण लावून धरू नको म्हणून सांगितलं. आजपर्यंत असा कुठलाही दबाव आलेला नाही. त्याचं महत्त्वाचं कारण हे की मी ज्या कुठल्या आजपर्यंत तक्रारी लावून धरलेल्या आहेत त्या व्यक्तिगत पातळीवर लावून धरलेली नाही. मी व्यक्तिगत तक्रार जरी असेल तर त्याची सामुदायिक तक्रार करतो आणि सामुदायिक तक्रार करून हे आंदोलन वेगवेगळ्या एकत्रित लोकांवर कसं जाता येईल मला ते करतो. जसं पीक विम्याज मी सांगितलं की हजारो लोक तिथं मी काढले, बोगस स्वातंत्र्य सैनिक ते शेकड्यावर होते, गैरहजर कर्मचारी 217 कार्यालय तपासले. असं मर्यादित जर आंदोलन करत गेलोत आपण की अमुक एकच भ्रष्टाचारी तर मग ते व्यक्तिगत पातळीवर जातं आणि व्यक्तिगत पातळीवरच्या आंदोलनात त्रास होत असेल कुणाला, पण मी व्यक्तिगत पातळीवर कधी गेलोच नाही. मी सामुदायिक पातळीवर गेल्यामुळे मला आजपर्यंत असा कधीच त्रास झालेला नाही. आत्तापर्यंत दबाव आला नाही, यापुढे जर दबाव आला तर हे कार्य असं सुरक्षित ठेवणार आहात का? माझं तर म्हणणं असं येईल की दबाव तर येतच नाही, पण जर आला तर मग जो कोणी दबाव आणणार असेल तर त्याची कुळीमुळी काढल्याशिवाय मी राहणार नाही. आणि कुळीमुळी काढणं आज मला काहीच अवघड राहिलेलं नाही, कारण फक्त एका व्यक्तीला मी टार्गेट केलेलं नाही. पण ज्या वेळेला व्यक्ती म्हणून आपण जर माझ्यावर दबाव येत असेल तर त्या अभ्यासाला मला वाटत नाही की त्या अभ्यासाला मला 2 दिवस तरी द्यावे लागतील म्हणून. तेवढी सुद्धा मला माझ्यावर वेळ येणार नाही की त्या परिस्थितीत मला अभ्यास करावा लागेल. भ्रष्टाचार तर तुम्ही हे कार्य करतच आहात, परंतु एक चांगला युवक घडावा, सुशिक्षित युवक घडावा, या युवकांसाठी आतापर्यंत तुम्ही काही केलं आहे का? जन आंदोलनाच्या माध्यमातून मी एक अभ्यास केला की आपल्या जिल्ह्यात गुणवत्ता 2000 साल त्यावेळेला आपल्या जिल्ह्यातले 10वी आणि 12वीला किमान 25-25 विद्यार्थी येत होते. मी अभ्यास केला की बाहेरच्या जिल्ह्यापेक्षा आपली गुणवत्ता इतकी जास्त कशी काय. आणि त्यावेळेला पंकज कुमार जिल्हाधिकारी होते, त्यांना मी मुद्दा मांडला की आपल्याला कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी प्रयत्न करायचा. त्यावेळेला मग त्यांनी SP, जिल्हाधिकारी, CO, 2-3 शिक्षणाधिकारी आणि मी अशी आमची 5-6 लोकांची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये ठरलं की 10वी आणि 12वीच्या परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त करायच्या. त्यावेळेला असं ठरलं की BDO, तहसीलदार, नायब तहसीलदार, त्याच्यानंतर तलाठी, ग्रामसेवक जे कोणी सापडतील ते प्रत्येकजण सेंटरवर ठेवायचे. आणि ज्यावेळेला हे कॉपीमुक्तीची अभियान राबवायची सुरुवात केली त्यावेळेला मी जे असे मोठे केंद्र होते की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थी पास करण्याची गुत्तेदारी केली जात होती, तर असे 4-5 ठिकाणे निवडले. मी स्वतः देखील त्या सेंटरवर गेलो आणि त्या सेंटरचा निकाल 100% जो लागत होता वर्षानुवर्ष तो आपण 15%, 20%, 35% आणला. आणि ह्याचा परिणाम असा झाला की कुठल्याही सेंटरवर कॉपी चालली नाही. आणि जे 10वीला 12वीला 25-25 विद्यार्थी गुणवत्ता यादीत येत होते त्यावेळेची जर गुणवत्ता यादी पाहिली तर एकही विद्यार्थी गुणवत्ता यादीत त्यावेळेला आला नाही. म्हणजे आपली गुणवत्ता ही वेगळी स्वरूपाची होती हे उघडकीस आणण्यासाठी तो एक प्रयत्न केला होता मी. विशेष बाब याच्यातली अशी की त्यावेळेला माझा मोठा मुलगा 10वीला होता. कमी जास्त अभ्यास करायचा, मी त्याला म्हणायचो की अभ्यास कर, पण तो अभ्यासात असं मागं पुढं करायचा. मी त्याला म्हणलं की आता तू पास कसा होतो तेच बघतो. आणि मग ही कॉपीमुक्तीचे अभियान त्याच्या विचारातून हे पुढं आलं की ते अभ्यास का करत नाहीत, विद्यार्थी बाकी असंच करतात का. मग बाहेर गेलेले विद्यार्थी
पालकांना बुडवतं का, असे वेगवेगळे विचार मनात आले आणि ती कॉपी मुक्तीचं अभियान मी राबवलं. त्याच्यातून परिणाम असा झाला की जिल्ह्याचा निकाल इतका कमी लागला की शासनाला त्यावेळेला एटीकेटीचा निर्णय घ्यावा लागला. म्हणजे कॉपी मुक्तीचं अभियान आपण बीडपुरतं केलं, परंतु बीडला 11वी 12वीलाच विद्यार्थी जात नव्हते, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि मग शासनाने निर्णय घेतला की 10वीच्या विद्यार्थ्याचे 2 विषय गेलेले असले तरी आपण एटीकेटी त्यांना घेऊ. आणि एटीकेटीचा निर्णय आपल्या बीडच्या आंदोलनापासून, आपण राबवलेल्या आंदोलनापासून महाराष्ट्राने लागू केला. आणि मग तिथून पुढे आजसुद्धा ते एटीकेटीचं चालू आहे. दुसरा मुद्दा एक असा आहे की वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतो की कुणी नोकरी करण्यासाठी धडपड करते, कुणी लोकप्रतिनिधी होण्यासाठी धडपड करते, कुणी ग्रामपंचायत चालवण्यासाठी धडपड करते. परंतु काळाची गरज आज अशी आहे की नोकरी करणारे करतील, ज्यांना लोकप्रतिनिधी व्हायचं ते लोकप्रतिनिधी होतील. आणि हे करत असताना यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांची देखील निर्मिती झाली पाहिजे. आणि ही निर्मिती करण्यासाठी मी माझ्या कार्यकर्त्यांना बीडपासून सोलापूरपर्यंत किंवा महाराष्ट्रात जिथं कुठं संधी मिळेल अशा जवळपास 200 ठिकाणी मी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेतले. काही ठिकाणी तर 3-3 दिवसात शिबिर होते. बीडला शिबिर घेतले त्यावेळेला मराठवाड्यातले निवडक कार्यकर्ते 200 लोक होते, ते 3 दिवसात शिबिर होतं. ते या माध्यमातून कार्यकर्ते उभे करण्याचं काम आपण केलं आहे. आणि हे कार्यकर्ते आज महाराष्ट्र पातळीवर अण्णांचा तर आदर्श घेतातच, परंतु या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून त्यांना जी शिदोरी मिळालेली आहे, जे मुद्दे मिळालेले आहेत की ज्या मुद्द्यानं बीडमधून आपण महाराष्ट्रात किंवा दिल्लीपर्यंत जाऊन काही बदल घडवून आणलेले आहेत, त्याच्यामुळे ते कार्यकर्ते त्या मुद्द्याला बघून प्रभावित होतात. आणि हे लहान जरी मुद्दे दिसत असले तर महाराष्ट्र पातळीवर हे मुद्दे उपस्थित होतात. आणि कार्यकर्ते तयार करण्याचा जो कारखाना म्हणता येईल ते प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून आपण हजारो तरुणांना या मुद्द्यातून प्रवृत्त करून किंवा त्याला तयार करून आपण कामाला लावलेलं आहे. आपण हे काम करता हे चांगलं आहे. हे काम करताना तुम्हाला कुणाची प्रेरणा मिळत आहे? हे काम करत असताना मला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची मूळ प्रेरणा आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जे काम केलेले आहे आजपर्यंत, मग ते गोरा खैरनारांनी केलेलं असेल किंवा वेगवेगळे अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी केलेलं असेल किंवा बीड जिल्ह्यात गाजलेले एक जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर असतील किंवा वेगवेगळे प्रशासनातले अधिकारी असतील, प्रत्येकाची स्टाईल प्रशासनातली वेगळी आहे. मग ते वेगवेगळे कलेक्टर असतील, MDC असतील किंवा अजून नंदकुमार जंत्री किंवा वेगवेगळे जे लोक मला भेटत गेले, त्या प्रत्येकाच्या प्रेरणेतून मला एक एक मुद्दा मिळत गेला. आणि त्या मुद्द्यातून त्यांच्याकडून चांगलं काय शिकता येईल या मुद्द्यापर्यंत मी आलो. आणि वेगवेगळ्या ठिकाणी मग ते किरण बेदी असतील, अरविंद केजरीवाल असतील किंवा अशा ज्यांच्या माझ्या भेटी झालेल्या आहेत, तिथून मला काय काय घेता येईल ते मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बीड जिल्ह्याचा विकास हा गेल्या अनेक वर्षापासून कुठंतरी रखडलेला दिसतोय. नेमका बीड जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी तुम्हाला काय वाटतं? बीड जिल्ह्याचं दुर्दैव असं आहे की जिल्ह्यातला सत्तेतला पुढारी सत्ता राबवत राहतो आणि विरोधातला पुढारी म्हणतो पश्चिम महाराष्ट्रानं आम्हाला काही दिलेलं नाही. परंतु पश्चिम महाराष्ट्र तुम्हाला देईल कसा याच्यासाठी तुम्ही मेहनत घेण्याची जी तयारी ठेवायला पाहिजे ती तयारीच तुम्ही ठेवत नाही. आणि ही तयारी तुम्ही ठेवत नाहीत. तुम्ही मंत्रिपदाचा त्याग करायची तयारी ठेवली पाहिजे. आम्हाला ह्या स्कीम दिल्या नाहीत तर मला मंत्री नको, मला आमदार नको. ज्या वेळेला तुम्ही एकत्र येऊन लढा देताल त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रातल्या स्कीम इकडे येतील. आजसुद्धा आपण मागच्या महिन्यात बातम्या वाचल्या की इथला निधी पश्चिम महाराष्ट्रात गेला. मग लोकप्रतिनिधी जर गप्प बसत असतील, म्हणजे आजचाच हा विषय नाही, आजपर्यंत चालत आलेली ही परंपरा आहे, ही कुठेतरी खंडित झाली पाहिजे. आणि जोपर्यंत बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी मग ते सत्तेतले असतील तेही एकत्र झाले पाहिजेत, विरोधक आहेत तेही एकत्र झाले पाहिजेत. आणि सत्ताधारी आणि विरोधक आपण जर पश्चिम महाराष्ट्रात पाहिलं तर सत्ताधारी आणि विरोधक तिथं चांगल्या कामासाठी एकत्र होतात. ते उदाहरण बीड जिल्ह्यानं जर घेतलं तर आपल्याला निश्चितच पाणी बीडला आणता येईल किंवा वेगवेगळ्या योजना आणता येतील. असे वेगवेगळे जे प्रकरण आहेत ह्याच्यासाठी राजकीय नेत्याची इच्छाशक्ती पाहिजे. त्याचबरोबर राजकीय नेत्यावर दबाव ठेवणारा जो समाज आहे तो समाजसुद्धा आज पाठीमागे सरकलेला आहे. समाज नेत्याला प्रश्न विचारायला तयार नाही. नेताच जातो, मी सांगतो असं केलं, मी तसं केलं, पण तुम्ही जी आश्वासने दिलेली आहेत त्याची पूर्तता का झाली नाही हे विचारणारी यंत्रणा जी समाजातली उभी राहायला पाहिजे होती, ही समाजातली यंत्रणा कमकुवत झालेली आहे. आणि ह्याच्याच कारण असं आहे की शेतकरी असा जोखडला गेल्या कित्येक वर्षापासून दुष्काळाने की त्याला त्याचे जनावरं, त्याची शेती ह्याच्यातून त्याला बाहेर यायलाच वेळ मिळत नाही. आणि हे ज्या वेळेला माझं ते कधी कधी म्हणणं असतं की ज्या वेळेला शेतकरी हातात रुग्ण घेऊन उभा राहील, मग तो त्याच्या गावात जरी उभा राहिला तरी पुढाऱ्यांच्या नाकात दम येईल आणि त्यावेळेला खऱ्या विकासाला सुरुवात होईल. आणि आजही मी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन करेन
की कोणत्याही संघटनेच्या माध्यमातून तुम्ही एक होऊ नका, पण तुम्ही शेतकरी म्हणून एक व्हा. कारण कोणत्याही संघटनेच्या मागे गेले तर तो लगेच तो संघटनेवाला कुणीकडेच कोणत्या पक्षात प्रवेश करेल किंवा कुठलं पद मिळेल ह्याची खात्री समाजाला राहिलेली नाही. त्याच्यामुळे ज्या वेळेला आंदोलन करायचं शेतकऱ्याचं, शेतकरी म्हणून शेतकऱ्यानं पुढे यावं. आपापल्या तालुक्याच्या सीमा, आपापल्या गावाच्या सीमा जर एकाच दिवशी बंद केल्या तर पूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजेल आणि महाराष्ट्र शासनाला विचार करावा लागेल की बीड जिल्ह्याला काय नाही ते द्या. बीड जिल्ह्यात जर पाहिलं तर मोठे उद्योगधंदे नाहीत. यामुळे आपला ऊसतोड कामगार हा वर्षानुवर्ष परजिल्ह्यात परराज्यात जाऊन ऊस तोडतोय. बीड जिल्ह्यातील युवक पुणे मुंबई या मोठ्या सिटीमध्ये जाऊन कुठंतरी काम शोधतायत. हे सर्व कुठंतरी रोखलं पाहिजे. यासाठी नेमकं राज्य सरकार असन आणि किंवा प्रशासन असन काय करणं अपेक्षित आहे? त्याच्यासाठी जलसंधारणाच्या ज्या योजना आहेत त्या मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात राबवल्या गेल्या पाहिजेत. जसं माजलगाव डॅम आहे किंवा पाली डॅम आहे, असे मोठे मोठे जलाशय ज्या वेळेला निर्माण होतील त्यावेळेला MIDC झाली तर मग उद्योजक येतील. आज MIDC करून काहीच उपयोग नाही, कारण MIDCला पाणी मोठ्या प्रमाणात लागतं आणि उद्योगधंदे करणारे हे अगोदर सर्वेक्षण करत असतात. हे तुम्ही ज्या बीडमध्ये उद्योग करा म्हणून त्यांचं भागत नाही. त्यांना पायाभूत सुविधा तिथं उपलब्ध आहेत का, त्यांना तिथं पाणी उपलब्ध आहेत का, त्यांना तिथून माल वाहतूक करण्यासाठी वेगवेगळी जी रेल्वेसाठी यंत्रणा आहे किंवा वाहतूक यंत्रणा आहे ही उपलब्ध आहे काय, हे ते पाहतात आणि त्याचं सर्वेक्षण त्यांना पसंत पडलं तरच ते MIDCतले उद्योग चालू करतात. पण आज परिस्थिती अशी आहे की MIDCतले उद्योगसुद्धा इथले स्थानिकच आहेत. निम्मे उद्योग बंद आहेत आणि निम्म्या ठिकाणी घरं बांधलेली आहे. मग परिस्थिती अशी आहे की बीड जिल्ह्यात उद्योजकता नावाचा शब्द राहिलेला नाही. जे उद्योजकता आहे ती उद्योजकता ही त्यांच्या रहिवास आणि उद्योजकता अशा स्वरूपाची MIDC बीड जिल्ह्यात झालेली आहे. बीड वगळता अन्य ठिकाणचे MIDC तर काही राहिलेच नाही आणि त्याच्यामुळं बीड शहरातला, बीड जिल्ह्यातला जो तरुण आहे त्या तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्याचं कारणसुद्धा इथले लिडरशिप आहे. बीडला रेल्वे आपण आहेत तोपर्यंत येईल असं वाटतं का आपल्याला? आता या निमित्तानं मी एक मुद्दा महत्त्वाचा बीड जिल्हावासियांना सांगेन की बीड जिल्ह्यातल्या, बीड शहरातल्या रेल्वे स्थानकाचं काम चालू झालेलं होतं, परंतु गेल्या 3 महिन्यापासून त्या रेल्वे स्थानकाचं काम करणाऱ्या कंत्राटदारानं पूर्ण यंत्रणा दुसऱ्या राज्यात नेली. म्हणजे बीडचं रेल्वे स्थानकाचं जे काम होतं ते आज पूर्णपणे बंद पडलेलं आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर आज परिस्थिती अशी आहे की कुठं नाल्या बांधल्या होत्या त्या नाल्या पडलेल्या आहेत. आता रेल्वेचा रूळ पटरी टाकायची झाली तर पुन्हा नाल्या बांधायची वेळ आलेली आहे. आणि मला वाटत नाही की हे 4 वर्षात रेल्वे येईल, 5 वर्षात येईल. माझा तरी अंदाज आहे की हे मोठ्या सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केला ते 7-8 वर्षात रेल्वे येईल, ना तर 10 वर्षात सुद्धा येणार नाही. चारा छावणी असन किंवा पाणी टंचाई असन या संदर्भात आपण अनेक वेळा पाठपुरावा करून हा भ्रष्टाचार ओपन केला आहे. या संदर्भात काय सांगा? बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे चारा छावण्यांचा प्रश्न बऱ्याच वेळेला निर्माण होतो आणि हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर चारा छावणी चालकांची जी मगरुरी आहे तर ती शेतकऱ्यांसाठी नेहमी घातक ठरलेली आहे. शेतकऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीप्रमाणे चारा न देणं, त्यांना वेळेवर पाणी न देणं, पेंड न देणं किंवा त्यांना जो निवारा उभा करून द्यायचा तो निवारा न देणं, अशा स्वरूपाच्या सर्व बाबींसाठी चारा छावणी चालकांना पैसे येतात. त्या पैशातून त्यांनी तो खर्च करायचा असतो, परंतु ह्या सवलती शेतकऱ्यांना दिल्या जात नाहीत. अशा खूप मोठ्या तक्रारी असल्यामुळं मी जिल्ह्यातल्या 40 चारा छावण्यांमध्ये गेलो होतो आणि या चारा छावण्यांमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर कुठं चारा नव्हतं, कुठं पाणी नव्हतं. मग त्यावेळेला त्या चारा छावणीतून मी कधी तहसीलदारांना, कधी मंडळ अधिकाऱ्यांना, तलाट्यांना मेसेज पाठवायचो की या चारा छावणीमध्ये मी आज आलेलो आहे आणि इथं अशी परिस्थिती, ह्याचा पंचनामा करा. असे पंचनामे आपण 40 पंचनामे जवळपास करायला लावले होते आणि त्याच्यात त्रुटी दिसल्या. कुठं वीज घेतलेली नाही, चारा छावणी तयार होऊन 15 दिवस झालेली आहेत, कुठं 4-4 दिवस पेंड नाही, कुठं 3-3 दिवस पाणी नाही, कुठं 2-2 दिवस चारा नाही. आणि मग ह्या तक्रारी एकत्र करून जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्या. जिल्हाधिकारी त्यावेळेला नवल किशोर राम होते. त्यांनी त्याची चौकशी केली. चौकशी दरम्यान मला असं वाटलं की ह्याच्यात काही कारवाई होईल का नाही. मग मी ती तक्रार काही पुरावे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आणि त्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेच्या 105 कोटी रुपये जो निधी चारा छावणींना बीड जिल्ह्यात वर्ग केला होता, बीड जिल्ह्यात येऊन पडलेला होता, तो द्यायला स्थगिती मी मागितली आणि बीड जिल्ह्यातल्या चारा छावणींना आलेला 105 कोटीचा निधी स्थगिती दिल्यानंतर 4 महिने पडून होता. आणि त्याचबरोबर चौकशीचे त्यांनी आदेश दिले आणि चौकशी झाल्यानंतर 2,10,00,000 रुपये दंड चारा छावणी चालकांना झाला. परंतु जोपर्यंत
4 महिने उलटून निधी मिळत नव्हता, तोपर्यंत त्या चारा छावणी चालकांना शासनाने जी शिक्षा दिली त्याच्यापेक्षाही जास्त शिक्षा झाली असं माझंही मत झालं. कारण 4-4 महिने जर निधी मिळत नसेल तर काही गरीब लोकांना त्याच्यात त्रास होत होता. दुसरा मुद्दा पाणी टंचाईचा. बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळं, जलाशय नसल्यामुळं वेगवेगळ्या भागात पाणी टंचाई निर्माण होते. कधीकधी 1-1 हजार पाण्याचे टँकर बीड जिल्ह्यात लावलेले असतात. या पाण्याच्या टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत नेहमीच आढळून येते. कुठं 1 खेप टाकायची, 3 खेपा टाकायच्या असल्या एका गावात तर ती 1 खेप टाकली जाते. त्याचप्रमाणे काही ठिकाणी असं माझ्या निदर्शनास आलं की 20 किलोमीटरच्या उद्भवावरून पाण्याचं टँकर आणायचं, जायचं 20 किलोमीटर आणि यायचं 20 किलोमीटर. तर हे त्या उद्भवाला 40 किलोमीटर दाखवत होते. म्हणजे अंतराच्या दुप्पट अंतर करायचे. तर मी काही ठिकाणी त्यांना गुन्हे दाखल करायला लावले की ह्यांनी अंतर वाढवलेलं आहे. मग गुन्हे दाखल केल्यानंतर मी मुद्दे उपस्थित केले की अंतर वाढवून त्यांनी डबल बिल उचललेले ते परत घ्या, लाखो रुपये शासनाला परत घ्यावे लागले. इतक्यावर मी थांबलो नाही. एक महत्त्वाची तक्रार मी अशी केली की 1000 टँकर बीड जिल्ह्यात त्यावेळेला होते. त्यावेळेला पाण्याचे टँकर गावात जात नव्हते. हे तक्रारी लोकांच्या होत्या तरी देखील ठोस कारवाई होत नव्हती. मग त्यावेळेला देखील मी एक तक्रार अशी केली, त्यावेळेला राज्य शासनाकडेच मी तक्रार केली की 10 टन पाणी वाहण्याची क्षमता ज्या टँकरची आहे, समजा 6 टायरची ट्रक आहे, त्याला 6.9 9.6 म्हणजे जवळपास 10 टन पाणी वाहण्याची क्षमता आहे. त्यांनी 16 टनाची बिलं तयार केलेली होती. मी त्यावेळेला जिल्हाधिकारी MD सिंह साहेब होते, त्यांच्याकडे तक्रार केली की या पाण्याची दुप्पट नाही दीडपटीच्या जास्त बिलं तयार झालेली आहेत आणि वाहन भार क्षमते डावलून ह्यांनी हे काम केलेले. आणि त्याच्यामुळं मग RTO ऑफिसमधून तुम्ही वाहन भार क्षमता मागून घ्या आणि त्यांच्यावर प्रत्येक खेप निहाय गुन्हा दाखल करा की ओव्हरलोड तुम्ही का भरलं म्हणून, आणि ओव्हरलोड बिल देऊ नका. 80 लाख रुपये दंड शासनानं त्या कंत्राटदाराला केला आणि नंतर पाण्याचं बिल देणं. ह्याचा परिणाम असा झाला की राज्य शासनाला निर्णय घ्यावा लागला की इथून पुढचे जे बिलं द्यायचे टेंडरमध्येच अशा अटी टाका राज्यभरात की बिल देत असताना ते बिल वाहन भार क्षमतेप्रमाणेच निघेल. मग एक जिल्ह्यात जर 80 कोटी रुपये दंड होऊन तेवढ्या प्रमाणात बिल कमी होत आहे तर कोट्यवधी रुपये शासनाची या पाणी टंचाईतली वाचली आणि शासनाला धोरणात्मक निर्णय तो घ्यावा लागला. तो निर्णय बीड जिल्ह्यामुळे राज्यात लागू झालेला आहे. जिल्हा प्रशासनातील कलेक्टर असो किंवा विभागीय आयुक्त असो किंवा इतर वरिष्ठ अधिकारी असो, अजित देशमुखचा हा शब्द मोडत नाहीत. हे काय नेमकं काय? त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की वेगवेगळ्या मुद्द्यातून आपण जे मुद्दे त्यांच्या समोर आणतो तर पहिल्यांदा त्यांना आपण बऱ्याच वेळेला सांगतो की ह्याच्यात सुधारणा करून घ्या. तोपर्यंत आपली तक्रार नसते. सुधारणा ज्या वेळेला होत नाही असं आपल्याला वाटतं त्यावेळेला मग आपण तक्रार करतो. पण ती तक्रारच अशी असते, 10 ओळीची जरी तक्रार असली तरी त्या तक्रारीमधल्या 2 ओळी अशा असतात की त्या कायद्याला धरून असतात आणि त्या कायद्याला धरून असल्यामुळं त्या त्यांना डावलणं शक्यच होत नाही. ह्या जर तक्रारी ह्यांनी डावलल्या तर पुढचा मुद्दा हा की हे अधिकारी दोषी ह्यांच्यावरच कारवाई होऊ शकते आणि खोटी तक्रार जर झाली चौकशी तर गुन्हा दाखल करण्याचे सुद्धा अधिकार आहेत. बीड जिल्ह्यामध्ये DCC बँकेचा मोठा घोटाळा झाला आणि तुम्ही ह्यात मोठं लक्ष घातल्यामुळं ह्याच्यात जे काही हे होते दोषी त्यांच्यावर कारवाया पण झाल्या आणि जी रक्कम होती तीही काही प्रमाणात वापस येत आहे. नेमका हा काय प्रकार होता, काय सांगाल? बीड जिल्ह्यातली DCC बँक ही गेल्या 15-20 वर्षापासून माझा त्याचा असा अभ्यास झालेला आहे की त्या DCC बँकेमध्ये एखाद्या टेबलवरून पेपरवेट जरी खाली पडला तरी तो मला माहीत होतं. आणि 15-20 वर्षाच्या अभ्यासात मी DCC बँकेला इतकं कळून पेलो. मी DCC बँकेच्या म्हणजे तक्रार करण्याची माझी मानसिकता सुरुवातीला नव्हतीच, परंतु शेतकऱ्याला येणारा जो पीक विमा आहे, त्या शेतकऱ्यांना द्यायचं पीक कर्ज आहे किंवा वेगवेगळ्या पातळीवर आलेलं अनुदान आहे, हे अनुदान हे लोक वेळेवर देत नाहीत. पीक विम्याचे 893 कोटी आले ते त्यांनी FDमध्ये गुंतवले. ते 3 महिने दिले नाही, त्याच्यावर कोट्यवधी रुपयाचं व्याज कमवलं. शासनाचे आदेश होते की तुम्ही 14 दिवसाच्या आत ही पेमेंट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा. त्यांनी ते केलं नाही. मग असे मुद्द्यात अडकत गेले. ते माझ्या जवळपास 7-8 तक्रारी अशा होत्या की गेल्या 10-12 वर्षापासून त्याच्या चौकशा होऊन ते अहवाल पेंडिंग पडलेले होते
आणि मग योग आला, जिल्हाधिकारी आले सुनील केंद्रेकर साहेब, जिल्हा बँकेवर प्रशासक म्हणून शिवानंद टाकसाळे साहेबांची नियुक्ती झाली. आणि त्यावेळेला वेगवेगळ्या मुद्द्यावर मी ते ज्या वेळेला प्रशासनाबरोबर भांडायचो त्यावेळेला त्यांना ते मुद्दे काही प्रमाणात पटले. आणि मग ह्या तक्रारीची चौकशी झालेली आहे, अहवाल दाखल आहेत, कुठं स्टे नाही, कुठं कोर्टात गेलेलं नाही कुणी, आणि हे मुद्दे तर फौजदारी गुन्ह्याचे होते. मग त्यावेळेला आमचं असं ठरलं प्रशासनाचं की वेगवेगळ्या मुद्द्यावर आपण गुन्हे दाखल करत राहू. हजारो लोकांवर गुन्हे दाखल झाले, परंतु सुरुवातीला जे गुन्हे दाखल झाले ते असे लहान लहान शेतकरी असतील किंवा लहान लहान कर्जदार असतील यांच्यावर झाले, लहान लहान सेवा सोसायटी असतील त्यांच्यावर झाले. पण मी माझ्या मुद्द्यावर ठाम होतो की तुम्ही मोठ्या संस्थांना का सोडता. मग मोठ्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या नागरी बँका होत्या, चंपावती बँक असेल, हिना बँक असेल, वेगवेगळे कारखाने होते, सूतगिरण्या होत्या. मग मी मुद्दा मांडायचो की हे राजकीय प्रभावशाली क्षेत्र म्हणून तुम्ही ते सोडू नका. आणि मग शेवटला त्या ठिकाणी देखील गुन्हे दाखल करण्याची तरतूद झाली. आता हे गुन्हे दाखल झाल्यानंतर मला वाटत नाही की जिल्ह्यातल्या एकही पुढाऱ्याला भीती वाटली नाही की आपल्यावर सुद्धा गुन्हा दाखल होतो का. काही लोकांनी रात्रभर मुक्काम करून कोट्यवधी रुपयाचं कर्ज सकाळी भरलेले, जे राजकीय प्रभावशाली होते, म्हणजे नाव न घेता राजकीय प्रभावशाली लोकांनी रात्रभर मुक्काम करून सकाळी पैसे भरले आणि कोट्यवधी रुपयाच्या ते गुन्ह्यातून सुटका करून घेतली. कोट्यवधी रुपये तिथं वसूल झाले. जवळपास 600 कोटींची वसुली त्या काळात झाली आणि तो ठेवीदारांना पैसा मिळत गेला. दुसरा मुद्दा असा झाला की वेगवेगळे गुन्हे दाखल झाले म्हणून मी थांबलो नाही. माझा पाठपुरावा ते चालूच होता. न्यायालयात जो कोणी जाईल त्याला पाठपुरावा करणं, त्याच्याबरोबर राहणं, न्यायालयात, उच्च न्यायालयात, सरकारी यंत्रणेमार्फत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करणं. आज जिल्ह्यातल्या 640 पुढाऱ्यांच्या मालमत्तांवर ह्या DCC बँकेत झालेल्या घोटाळ्यांमुळं बोजे टाकलेले आहेत. आज त्यांना त्या मालमत्ता विकता येत नाहीत आणि त्याच्यामुळे पुढारी आज भयभीत आहेत की हे किती दिवस चालतं आहे, आपल्या मालमत्तेवर बोजे आहेत आणि ही वसुली कधी होईल. तर असे वेगवेगळे जे मुद्दे होते ते या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या राजकीय पुढाऱ्यांना एकत्रितरित्या एकत्र आणणं, विरोधक असतील, सत्ताधारी असतील, ते एकत्र आणणं ह्या मुद्द्याच्या माध्यमातून शक्य झालं. परंतु जरी ते एकत्र आले तरी बीड जिल्हा बँक ही जर बुडवायला कोणी कारणीभूत झालं असेल तर ती बीड जिल्हा बँकेची जी महायुती आहे त्या महायुतीनं बीड जिल्हा बँक बुडवलेली आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. जिल्हा बँक ही शेतकऱ्याचा कणा म्हणून ओळखली जाते. शेतकऱ्याच्या दारात जाऊन कर्ज देणारी, पीक कर्ज देणारी DCC बँकेसारखी दुसरी कुठलीच यंत्रणा नाही. कारण जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या 560 सेवा सोसायट्या माध्यमातून फार गाव पातळीवर शेतकऱ्याच्या दारात जाऊन पीक कर्ज देणारी ही यंत्रणा होती. ही पुढाऱ्यांनी ज्या वेळेला तिथं बदमाशगिरी करण्याचे प्रयत्न केले, बोगस संस्था घेऊन बोगसगिरी करून ज्या वेळेला कोट्यवधी रुपयाचं कर्ज उचललं गेलं तर त्या कर्जाच्या माध्यमातून ही बोगसगिरी झाल्यामुळं पीक कर्ज देण्याची त्यांची क्षमताच राहिली नाही. आणि शेतकऱ्याचा कणा हा DCC बँकेतल्या महायुतीनं पूर्णपणे मोडून काढलेला आहे असं एक माझं मत आहे. आणि त्याच्यामुळं DCC बँक आज जरी काही प्रमाणात चालू असली, आजही तिथं घोटाळे चालूच आहेत. आज जी परिस्थिती आहे, आजचं जे संचालक मंडळ आहे ते सुद्धा एखादा दिवस असं उगवेल की त्यांनासुद्धा जेलमध्ये जावे लागेल, इतके यांचे घोटाळे चालू आहेत. त्याच्यामुळं DCC बँक राज्य शासनानंच आता लक्ष घातलं पाहिजे की ही कशी उभी करायची. DCC बँक मजबूत होईल असे तुम्हाला वाटते का? DCC बँक 2 महिन्यात सुद्धा मजबूत होऊ शकेल. परंतु DCC बँक मजबूत करणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये असलेले राजकीय हस्तक्षेप किंवा राजकीय पुढारी हे DCC बँकेत एकत्र येत नाहीत. हे विरोधक आणि सत्ताधारी जर एकत्र आले आणि त्या सगळ्यांनी मिळून जर असं ठरवलं की आपण 2 महिन्यात 200 कोटी रुपयाचा निधी स्वतःहून आपल्या संस्थेचा DCC बँकेत ठेवू तर ठेवीदाराचा 1 रुपया देणं राहत नाही. आणि DCC बँकेचा ठेवीदार जो ग्रामीण भागातला लाखो लोक शेतकरी आहेत तो ठेवीदार पुन्हा तिथे ठेवील आणि 6 महिन्यात DCC बँक उभी राहील. परंतु ह्यांची मानसिकताच नाही की DCC बँक उभी करायची. आजसुद्धा जे ठेवी येतात, ज्याचं व्याज मिळतं त्यांना, तर हे व्याज मिळाल्यानंतर हे ठेवीदाराची ठेवी देतच नाहीत. ज्या मोठ्या संस्थांच्या ठेवी अडकलेल्या आहेत ह्या मोठ्या संस्थांच्या मोठ्या पुढाऱ्यांना मोकळं करणं हाच एक धंदा त्यांनी तिथं मांडलेला आहे. तूर घोटाळा असन, उडीद घोटाळा असन किंवा पुरवठा विभागातील घोटाळा असन, यातही तुम्ही लक्ष घातलं, याबाबत काय सांगाल? बीड जिल्ह्यात गाजलेला उडीद घोटाळा, कोट्यवधी रुपयांचा उडीद घोटाळा आहे. जे शेतकरी कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या जिल्ह्यातले बाजार समितीच्या त्यांची देखील तूर बीड जिल्ह्यात घेतली जाते. त्याचप्रमाणे तुरींचा आणि उडदाचा जर एकत्र मुद्दा घ्यायचा झाला
तर कृषी विभागाने ठरवलेलं आहे, त्यांचा एक आढावा आहे की एका हेक्टरमध्ये किती तूर निघेल, किती उडीद निघेल. त्याच्या 10 पट नाही 20 पट तूर आणि उडीद आपल्या जिल्ह्यात पिकवल्याचं बोगस रेकॉर्ड तयार केले गेले. आणि ज्या वेळेला ही यंत्रणा कार्यरत असते उडीद खरेदीची किंवा तूर खरेदीची, त्यावेळेला शेतकऱ्यांपाशी माल राहिलेलाच नसतो. शेतकऱ्यांचा माल आल्यानंतर 2 महिने 3 महिने चालूच करत नाहीत आणि तोपर्यंत व्यापाऱ्याकडे गेलेला असतो. परंतु व्यापाऱ्याच्या नावानं हे उद्योग चालवतात आणि सहकार क्षेत्र हे पुढाऱ्याने जे काबीज केलेले त्याचा दुरुपयोग करण्याचं एक मोठं माध्यम हे बोगसगिरी किंवा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याच्या सातबारावर खरेदी करणं हा एक प्रकार आहे. जिथं 10 क्विंटल समजा उत्पन्न निघेल असा कृषी विभागाचा आढावा आहे किंवा शेतकरी मेहनत करून एक 20 क्विंटलपर्यंत काढेल, तिथं ह्यांनी 100 क्विंटल एका हेक्टरमध्ये उत्पन्न झाले दाखवलेले. तर आपण उडीद घोटाळ्याची तक्रार केल्यानंतर ती कोट्यवधी मला वाटतं 118 कोटीची ती तक्रार होती. त्याचा परिणाम असा झाला की 118 कोटी रुपयांचा उडीद खरेदी केल्यानंतर ज्या वेळेला मी तो वर्षभर मुद्दा लावून धरला त्यावेळेला ती यंत्रणा घाबरली. सहकार विभागाच्या माध्यमातून, बाजार समितीच्या माध्यमातून आणि खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून जी खरेदी होत होती ती मग मागच्या वर्षी 118 कोटीची होती. हजारो क्विंटल उडीद खरेदी करता. आणि मी मुद्दा लावून धरल्यानंतर दुसऱ्या वर्षी मी आढावा घेतला की यावर्षी जिल्ह्यात किती उडीद पिकला. फक्त 324 क्विंटल उडीद बीड जिल्ह्यात खरेदी झाला. मग जिथं कोट्यवधी रुपयांचा उडीद गेल्या वर्षी खरेदी होतो तो पाठपुरावा झाल्यानंतर भीती निर्माण होते की संचालक मंडळ जेलमध्ये जाईल का, कोण पुढे ह्याच्यात अडकतील. आणि त्यावेळेला दुसऱ्या वर्ष उगवल्यानंतर फक्त जिल्ह्यात 324 क्विंटल उडीद निघतो. म्हणजे दहशत जर निर्माण झाली पुढाऱ्यांवर तर त्याचा परिणाम असा देखील होतो की ती यंत्रणा ठप्प करून टाकते. ते पुन्हा काहीतरी सुधारणा करू आपण, पण ह्या वर्षी घोळ घालायचा नको असं ते ठरवून टाकतात. कोट्यवधी रुपयाचं आपण हजारात सुद्धा आणू शकतो. तुरीचं देखील असंच झालेलं आहे. तूर घोटाळ्याची मी तक्रार केलेली, 3-4 शेतकऱ्याच्या नावावर 400 क्विंटल तूर खरेदी झालेली. त्या तक्रारीत आताचे जे DDR आहेत त्यांनी चौकशीच केली नाही. त्याच्यामुळे आता जे जिल्हाधिकारी राहुल रेखावार साहेब आलेले त्यांनी माझ्या तक्रारीवर निर्णय घेतला की DDRचीच चौकशी करा विभागीय, असा त्यांनी आदेश दिलेला आहे जॉईंट रजिस्ट्रार लातूर यांना. आणि तिथून आता चौकशीचे आदेश मला वाटतं निर्गमित झालेत, नसले झाले तरी 2-3 दिवसात निर्गमित होतील. म्हणजे मोठे जे अधिकारी आहेत ते मोठे लोकांना जरी वाटत असले तर ते कायद्यासमोर जनता जशी तेवढेच अधिकार त्यांना आहेत आणि त्याच्यामुळं ती कारवाई देखील होऊन जाईल. ऊस RTI बाबत काय सांगा? RTI बाबत मी एक महत्त्वाचं असं सांगेन की माहिती अधिकार कायदा हा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अविरत प्रयत्नाने मिळालेला आहे. त्यांनी कित्येक दिवस त्याच्यासाठी आमरण उपोषण केलं, कित्येक वेळेला त्यांची तब्येत बिघडवून घेतली किंवा आम्हालासुद्धा कधी कधी धास्ती वाटायची की 13 दिवसाच्या आंदोलनानंतर अण्णाची तब्येत काय होईल आणि आमचे अन्न काय नेमकं घडू शकेल ह्याचा आम्हीसुद्धा अंदाज बांधत नव्हतो. पण माहिती अधिकार आल्यानंतर मग माहिती अधिकारातल्या कार्यकर्त्यांना देखील आपण वेळोवेळी मार्गदर्शन केलं. बीड जिल्ह्यात जवळपास 250 अधिकाऱ्यांना आजपर्यंत दंड झालेले आहेत आणि 250च्या वर लोकांच्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई झालेली आहे. आता 250 दंड 250 शिस्तभंगाची कारवाई ही भूषणावह गोष्ट जरी नसली तरी त्या लोकांच्या सर्व्हिस बुकवर त्याची एंट्री होती आणि त्याच्यामुळे त्यांना अनेक मुद्दे तिथं उपस्थित होतात. RTIच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे घोटाळे बीड जिल्ह्यातसुद्धा आपण उघडकीला आणलेत किंवा कुठं घोटाळा होणार असलं तर ते रोखण्याचासुद्धा प्रयत्न केलेला आहे. फक्त दुर्दैव एक की कुठल्याही कायद्याचा दुरुपयोग करणारी एक यंत्रणा अविरत कार्यरत असते. तसं काही लोकांनी RTIला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे नाकारता येत नाही. परंतु ते 2-5% लोक असतील, परंतु त्या 2-5%ला धरून प्रशासनाने एक षडयंत्र उभं करतात कधी कधी की RTIच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केली जाते. तर हा सपशेल चुकीचा मुद्दा आहे. RTIमध्ये अर्जदार समजा मी माहिती मागितली, मी काय माहिती मागतो त्या अर्जात नमूद असते, ती माहिती देणं हे त्या अधिकाऱ्याचं नैतिक कर्तव्य. त्यांनी जर ते 4 कागदात झेरॉक्स करून दिलं तर ब्लॅकमेलचा प्रश्न उद्भवतच नाही. परंतु ज्या फाईलमध्ये घोटाळे आहेत तर ते दडपायचे कसे, मग ते RTI कार्यकर्त्याला भेटणं, दबाव आणणं, मॅनेज करणं हे असे वेगवेगळे प्रकार करण्याचे ते धाडस करतात. तसे काही ठिकाणी घडतातही आणि मग तो अर्जदार पुढे जात नाही. परंतु बरेच 90% वर असे अर्जदार आहेत
की तो आजचा पाठपुरावा सोडत नाही. आणि ज्या वेळेला ब्लॅक काहीतरी तुम्ही केलेलं असतं, घोटाळे तुम्ही घातलेले असतात, ते घोटाळे झाकण्यासाठी तुम्ही जर माहिती अधिकाऱ्याला बदनाम करत असाल तर ब्लॅकमेल RTI कार्यकर्ता करत नाही, तर ब्लॅक तुम्ही आहेत, घोटाळे बहादर तुम्ही आहेत हे सिद्ध होत आहे. त्यामुळे ब्लॅकमेल करण्याचा अधिकार नैतिकदृष्ट्या अधिकाऱ्यांना नाही. आतापर्यंत आपण खूप समाजकार्य केलं, परंतु समाजकार्य करताना अनेकांचा स्वतःचा स्वार्थ असतो. राजकारणात जावं, मोठ्या खुर्चीवर बसावं. नेमकं यापुढे तुम्ही एखाद्या राजकारणात जाऊन मोठ्या खुर्चीची काही अपेक्षा वगैरे काही असं वाटतंय का? ज्या वेळेपासून मी 97 पासून समाजसेवा सुरू केली किंवा सामाजिक कार्य सुरू केलं, त्यावेळेपासून जो चढता आलेख होत गेला, त्याच्यामुळं ते कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळत गेलं. आणि हजारो कार्यकर्ते जर तयार करायचे असतील तर राजकारणात जाऊन ते तयार होणार नाहीत. समाजकारणात कार्यकर्त्यांची मोठी उणीव आहे आणि ती भरून निघाली पाहिजे, या उद्देशाने मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे. आणि आज देखील माझा राजकारणात कुठल्याही ह्याच्यात कधीही जाण्याची इच्छा नाही आणि तयारी देखील नाही. मला राजकारणात येण्याच्या बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणाहून ऑफर होत्या किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मला उभं राहा म्हणून सांगणारे लोक होते. परंतु मी जर त्या राजकारणात गेलो असतो किंवा मी जर निवडणुकीत उभं राहिलो असतो तर माझं हे स्वतंत्र जे अस्तित्व निर्माण केलेले कार्यकर्ता म्हणून, त्या अस्तित्वाला तो धब्बा लागला असता. आणि कार्यकर्ता म्हणून जर अस्तित्व उभं करायचं असेल तर ती राजकारणात जाऊन होणार नाही. त्याच्यामुळे राजकारणात जाण्याचा माझा कधीही विचार मनात आलेला नाही आणि मी भविष्यात देखील राजकारणाची पायरी कधीही शिवणार नाही. सर, शेवटचा प्रश्न आहे, आपण समाजसेवा करता, सध्याही अनेक युवक समाजसेवा करत आहेत. समाजसेवा करत असणाऱ्या युवकांना आपण काय संदेश द्याल? समाजसेवा करण्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी आता तयार होण्याची वेळ आलेली आहे. कारण कोट्यवधी रुपयांचे भ्रष्टाचार आपण अगोदर ऐकत होतो की देशात चालले, राज्यात चालले, पण आज गाव पातळीवर सुद्धा कोट्यवधी रुपयांची योजना गिळंकृत होताना आपल्याला दिसतात. त्यामुळं गावात 1-1, 2-2 कार्यकर्ते जर तयार झाले, फक्त त्या कार्यकर्त्यांना माझं एक आव्हान आहे की त्याचं चारित्र्य स्वच्छ असायला पाहिजे, त्याच्याकडे बोट दाखवायला जागा नसली पाहिजे आणि तो माणूस निर्व्यसनी असला पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब अशी की तो अडाणी जरी असला तरी त्यांनी कायदा जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तक्रार करत असताना त्यातले दोष हुडकून काढले पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही निर्व्यसनी असाल, तुमचं चारित्र्य चांगलं असेल, तुमच्याकडे बोट दाखवायला जागा नसेल, तर जगातली अशी कुठलीच यंत्रणा नाही की तुमच्यावर दबाव आणू शकेल. फक्त तडजोड करून कुठलं प्रकरण दडपण्याचा तुम्ही प्रयत्न नाही करायचा. आणि दुसरा मुद्दा असा की व्यक्तिगत पातळीवर कुणाला म्हणजे जाणीवपूर्वक त्रास देण्याचा जर उद्देश असेल तर तो सामाजिक कार्यकर्त्याने करणं आवश्यक नाही. मी तर स्वतःला सामाजिक कार्यकर्ताही म्हणत नाही आणि समाजसेवक म्हणत नाही. मी फक्त स्वतःला कधी जर बोलायचं झालं, मी फक्त एक कार्यकर्ता म्हणतो. त्याचं कारण असं की ज्या वेळेला कार्यकर्ता म्हणून आपल्याला काम करायचं आहे त्यावेळेला आपण फार मोठे असं समजण्याचं कारण नाही. कुठलाही कार्यकर्ता असू द्या, कोणत्याही क्षेत्रातला कार्यकर्ता असू द्या, प्रत्येक क्षेत्रात आज कार्यकर्त्याची गरज आहे. म्हणजे प्रत्येकानं कार्यक्षेत्र वाटून घेण्याची सुद्धा गरज आहे असं मी म्हणेन. कुणी ग्रामपंचायत वाटून घेतली पाहिजे, कुणी तलाठी कार्यालय वाटून घेतलं पाहिजे, कुणी पंचायत समिती, तहसील कार्यालय, वेगवेगळ्या माध्यमातून जर कार्यकर्ते असे हजाराच्या संख्येने उभे राहिले तर घोटाळे करणारे पुढारी आणि घोटाळे करणारे अधिकारी ही जी यंत्रणा आहे ही नेस्तनाबूत करण्यासाठी वेळ लागणार नाही. दुसरा ह्याच्यात महत्त्वाचा मुद्दा की सगळेच भ्रष्ट आहेत लोकप्रतिनिधी किंवा सगळेच अधिकारी असं देखील म्हणता येणार नाही. कारण ते यंत्रणेमध्ये जे चांगले लोक आहेत त्यांना देखील चांगलं म्हणावं लागेल आणि चांगल्याची संख्या देखील कमी नाही. त्याच्यामुळं मोठमोठे घोटाळे उघडकीस आणताना ह्या अधिकाऱ्यांची जी आपल्याला वेगवेगळ्या मदत झालेली तर ते अधिकारी चांगले होते म्हणूनच आपल्याला मदत झालेली. आणि कार्यकर्त्यांना आवाहन करताना मी एकच करेन की व्यक्तिगत पातळीवर कुणाबरोबर लढू नका, व्यक्तिगत कुणाच्या मागे लागू नका आणि अभ्यासपूर्ण रीतीने तुम्ही जर समोर आलात तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं समर्थन किंवा मार्गदर्शन तुम्हाला सातत्याने मिळत राहील आणि हजाराच्या संख्येने कार्यकर्त्यांनी उभं राहावं हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद सर. आपण पाहिलं अजित देशमुख यांचा नेमका प्रवास कसा झाला. या प्रवासामध्ये त्यांनी अनेक घोटाळे काढले, सर्वसामान्यांना न्याय दिला, परंतु एकटे अजित देशमुख एवढं मोठं कार्य करू शकतात तर अनेक युवक जर आपल्याकडे तयार झाले, स्वच्छ प्रतिमा ठेवून त्यांनी निर्व्यसनीपणाने जर वागले तर इतरही घोटाळे ते बाहेर काढू शकतात. आपलं घोटाळे बाहेर काढणं हा हेतू नाहीये, परंतु कुठेतरी विकास खुटतोय, तो विकास व्हायला पाहिजे आणि आपल्या देशाची प्रगती व्हायला पाहिजे. हे सध्या येणाऱ्या युवकांच्या हाती हे शस्त्र असलं पाहिजे, तरच आपला देश हा महासत्ता बनेल. अजूनही असाच मोठा संघर्ष आपल्यासमोर घेऊन येतो. सध्या इथंच थांबतो. कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर धांडे, बीड.